अरे ते तर राहुलचा आवाज आहे. भैया मला नाही का हे म्हणायचं होतं, तुम्ही एवढ्या उन्हात झोपले इथं आणि तुम्हाला ऊन नाही लागत का? मला नुसता परिवार आहे, एक भाऊ आहे, त्याची बायको आहे आणि हसता खेळता परिवार आहे. पण भैया आता अशी मजबुरी की रस्त्यावर येऊन झोपायची वेळ आली. मग तुमचा एवढा घर परिवार आहे, मग तुम्ही असं रस्त्यावर काहून झोपतात? भैया सगळा नशिबाचा खेळ आहे. हे नशिबात आहे ते तर भोगायला लागेल ना. भैया मी जेव्हा 10 वर्षाचा होतो का तेव्हाच माझ्या आई वडिलाचा सहारा गेला. तुम्ही लहान भाऊ झाली आणि ममल्यावर आली. मला वाटलं की त्याला चांगलं शिकून मोठा साहेब बनवत. त्याला लय आवड होती बाहेरच्या देशामध्ये शिकायची, पण मी त्यासाठी हे पण केलं. मी आज त्याच्यासाठी घरदार ऐकलं, पण तो आज लय मोठा माणूस झाला. आणि काही दिवसानं त्याला एक मुलगी आवडली आणि तिच्यासोबत त्यानं लग्न पण केलं. काही दिवसानं त्याला बाहेर देशातून फोन आला आणि तो तिकडे गेला नोकरीसाठी. आणि इकडं त्याच्या बायकोनं निघ माझ्या घरातून. जेव्हा बघा तेव्हा फुकटच खायला लागत. हे घर तुझं नाही, हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. आलं का लक्षात? पण पैसे कमवून आणशील का तेव्हाच घरात यायचं. आणि जे तुझं ते भाऊ आहे ना त्याच्या पैशावर फक्त माझा आणि माझाच हक्क आहे. आणि हे घर आहे ना, हे घर फक्त माझं आहे. आणि तुझं ठिकाण तिथं लावायचं का तिथं जाऊन लावायचं आणि परत इकडे वापस पण यायचं नाही. वहिनी वहिनी भैया जेव्हापासून भावाच्या बायकोनं घराबाहेर काढलं का तेव्हापासून तो माझा रोडच सहारा आहे. आणि जर तुमचा भाऊ तुमच्या पुढे जर आला तर तुम्ही काय करताल मग? मी त्याचे पाय धरीन, हात जोडून त्याची माफी मागन. मी त्याला सांगन की मला तुपल्यासोबत मला घरी घेऊन चल. आणि मला इतक्या उन्हामध्ये इथं बस सुद्धा वाटत नाही. जरी त्यानं मला नेलं नाही ना, मी त्याला सराफ नाही देणार, कारण तो माझा भाऊ आहे. रोहित भैया मला माफ कर, मला ह्या सगळ्या गोष्टी खरंच काहीच माहीत नाही. भैया मी गेलो फक्त 3 महिन्यासाठी आणि ज्यावेळेस मी घरी आलो ना त्यावेळेस मला तुम्ही कुठंच नाही दिसले. आणि मी कल्पनाला विचारलं सुद्धा होतं भैया कुठे म्हणून, पण ती म्हणली की ते गावाला गेलेत. पण मला नव्हतं माहीत तुम्ही इथं अशा परिस्थितीमध्ये म्हणून. भैया आता तुमचा भाऊ आला ना, तुम्हाला आता राहायची काही गरज नाही अशा परिस्थितीमध्ये. मी तुम्हाला आता घेऊन जातो. आणि हा भैया याचा बदला मी नक्कीच कल्पनाकडून घेतो. सगळं ठीक होऊन जाईल. मला माफ करा प्लीज.